आपण आजारी पडलो तर कोणाकडे जातो? डॉक्टरकडे जातो. जर कोर्टाच्या रिलेटेड काही काम असेल तर आपण वकिलाला भेटतो. जर आपल्याला टॅक्स रिलेटेड काही काम करायचं असेल तर सीएशी कॉन्टॅक्ट करतो. पण जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करायची वेळ येते, पैशांच्या रिलेटेड काही गोष्टी करायच्या असतील तर आपण काय करतोय? कुठल्यातरी रँडमली रील बघतोय आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतोय. आज कित्येक तरी लोकं अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतायत आणि त्यांचे पोर्टफोलिओ ना बनत आहे, ना त्यांना अपेक्षित तसे रिटर्न्स बनतायत. मित्रांनो, जर आपल्याला योग्य पद्धतीने जर पैसा बनवायचा असेल, तर त्याला योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. पण आज एखाद्या मित्राने सांगितलं, एखाद्या रीलमध्ये सांगितलं म्हणून कुठल्यातरी स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करून चालेल का? त्या स्कीमचं मागचं पुढचं आपल्याला काहीच माहिती नसतं. आपण मुलांना जर शाळेत टाकतोय, तर शाळेत टाकल्यानंतर आपण त्यांचं नियमितपणे प्रोग्रेस कार्ड बघतो की नाही? प्रत्येक 3 महिन्याने, 6 महिन्याने त्याची कशा पद्धतीने प्रगती चालू आहे. मग आपण इन्व्हेस्टमेंट केल्यावरती आपल्या फंड्सचे सुद्धा अशाच पद्धतीने प्रोग्रेस कार्ड बघणं गरजेचं आहे की नाही? एखादी स्कीम का परफॉर्म करत नाहीये किंवा कधी एक्सपेक्टेड आहे की ती परफॉर्म करेल? हे जर तुमच्याकडे करणारं कोणी नसेल ना, तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला एक योग्य डिस्ट्रिब्युटरची गरज आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा योग्य पोर्टफोलिओ बनवायचा असेल, योग्य पद्धतीने त्याला रिव्ह्यू सातत्याने करायचा असेल, तर तुम्ही मला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. थँक